आई 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 निरंजन 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 आई निरंजन आई निरंजन आई निरंजन आई निरंजन निरंजन आई आई निरंजन आई निरंजन आई निरंजन आई निरंजन ए आई निरंजन आई अगं तू जाऊन झोप. खूप रात्र झाली. आपण उद्या बोलूया, ठीक आहे? निरंजन अरे निरंजन निरंजन अरे तिच्या खोलीकडे नको जाऊस. आतमध्ये ती आहे. निरंजन 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 मावशी निरंजन मावशी निरंजन मावशी निरंजन मावशी अहो, काय झालं मावशी निरंजन मावशी काय झालं? निरंजन हा मावशी निरंजन मावशी काय झालं? मावशी हे मावशी हा काय झालंय? निरंजन मावशी काय झालं मावशीला? माहित नाही अरे माझ्या बाजूला गार्ड झोपले होते बाहेर कधी आले मला कळलंही नाही. मावशी शांत हो. रिलॅक्स रिलॅक्स. काय होतंय तुला? मावशी शांत काय हो होतंय? मावशी. निरंजन निरंजन आलाय. हा? निरंजन त्या खोलीत त्या खोलीत निरंजन मावशी शांत व्हा. हे मावशी निरंजन आलाय. निरंजन आलाय. अगं काय बोलतीयस? तिच्या खोलीत गेला. आतमध्ये मी एकटीच आहे आई. भास झाला असेल तुम्हाला. खोट खोट बोलते ती. मी पाहिलंय ना, माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. निरंजन आत गेलाय तिच्या खोलीत. मावशी मावशी शांत सिद्धार्थ व्हा. सिद्धार्थ वाचव त्याला. त्याला वाचव. अरे हे खाऊन टाकेल त्याला. निरंजन दादा नाही. वाचव. निरंजन दादा नाहीये इथे मावशी. तुला स्वप्न पडलं असेल. निरंजन दादा नाहीये इथे. अरे तू एकदा जाऊन बघ ना तिथे. एकदा जाऊन बघ. मी आधी जातो. तू आधी आत चल. तुला झोपेची गरज आहे. तू आधी आत चल. तू आत चल. मावशी आत चल. तू आत. मावशी आत चल, आत शांत चल, व्हा. आत चल. मावशी मी बघतो. तुलाही असंच वाटतंय का की निरंजन आतमध्ये आहे?
नाश्ता. सिद्धार्थ, मला कळतंय तुला काय होतंय ते. आम्ही डॉक्टर आणि डॉक्टरला इमोशनल व्हायचा हक्क नसतो. मग समोर पेशंट असो किंवा नातेवाईक. आय एम फाईन. खरं तर अशा अवस्थेत तू फाईन नसलास तरी सुद्धा ते चूक नाही ठरणार. पण तुला यातून सावरायला पाहिजे. हं? तू जर स्वतःला नाही सांभाळलंस तर तुझ्या मावशीकडे तू कसं लक्ष देणार? मलाही आईंची खूप काळजी वाटते रे. त्यांना या सगळ्यातून काढायला हवं. हं? मी आहे सोबत तुझ्या. मी त्यांची काळजी घेईन. मी नाही सोडणार त्यांना. सतत सावलीसारखी राहीन त्यांच्या सोबत. त्यांना जे मिळायला हवं तेच देईन. किती चांगली असणार मग. त्याच्यासोबत इतकं सगळं घडलंय, अजूनही घडतंय, आणि तरी तू इतकं चांगलं वागतेस, सगळ्यांसाठी इतकं करतेस. मलाच कळत नाही की मी काय करू तुझ्यासाठी. आय कांट इवन थँक यू इनफ फॉर दिस. आता एकच कर की तुझा नाश्ता संपव. हं? आणि जा तू कामावर. मी बघून घेईन सगळं. ओके. हे काय होऊन बसलंय माझं? काय घडतंय माझ्या आयुष्यात? काय काय स्वप्न पाहिली होती मी. साखरपुडा, लग्न, या सगळ्यानंतर तुझं आयुष्य बदलणार असं सगळे म्हणत होते. पण हे असं बदलेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. हे सगळं सोडून निघूनही जाऊ शकत नाही मी आता. आणि नुसतं बघतही बसू शकत नाही. इट्स जस्ट कॉम्प्लिकेटेड. आणि जसजसे दिवस जात आहेत तसतसं हे अजून कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. सिद्धार्थही माझ्यामुळे अपसेट आहे. मावशी तर अक्षरशः वेड लागल्यासारख्या वागतायत. अशावेळी कोणीतरी मला यातून सोडवायला, माझी मदत करायला येणार आहे का? प्लीज, कोणीतरी. प्रियांका, काय ग? कुठे रमलीयस? म्हणजे कोणत्याही विचारात इतकं रमणं चांगलं नाही आहे प्रियांका. मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अशाच वेळी काही अशा गोष्टी होऊन जातात ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत. ते घाटांमध्ये किंवा गावाकडे बोर्ड असतात ना, सावधानी घटी, दुर्घटना घटी, तसंच काहीच. आणि अशा दुर्घटनांचा मला चांगलाच अनुभव आहे. आणि तुलाही.
पण पण तू हे सगळं का बोलतेस? अरे हो, ते सांगायचंच राहिलं बोलायच्या नादात साठे काकू आले आहेत. साठे काकू? हो, म्हणजे 2दा डोरबेल वाजवली ना त्यांनी. तू विचारात होतीस म्हणून तुझ्या लक्षात नसेल आलं. नाही म्हणजे मी गेले असते दार उघडायला, पण मला पाहून त्यांना काही फारसं बरं नाही वाटणार आहे म्हणून नाही उघडलं. जा, थांबल्यात त्याचा. इथे ह्यांची ही अवस्था, आमच्या इकडे हीच परिस्थिती आहे. म्हणजे माझे मिस्टर, त्यांची हीच गत झाली आहे. रमिष्ठासारखे काहीतरी बडबडत राहतात, घाबरतात, भास होतात त्यांना. लहान मुलासारखं सांभाळावं लागतं त्यांना. परवा रात्री तर झोपेतून जागे झाले आणि नाव घ्यायला लागले तिचं. मंगलचं नाव घेत होते ते. मंगलचं? तिच्यामुळे होत्याचं नव्हतं झालंय सगळं. तो मोनू, त्याची काही खबर बात नाही. ही एकटी बाई होती जी आजवर खंबीरपणे उभी होती. मुलगा गेला तरी त्या परिस्थितीतही झटत होती. पण आता काकू, काकू तुम्ही शांत व्हा. मावशी बऱ्या होतील लवकर. तुम्ही सांभाळा स्वतःला. प्रियंका, आता तुलाच काहीतरी करायला हवं. निरंजनच्या आईसाठी, सिद्धार्थसाठी आणि तुझ्यासाठी. एकटीने किंवा कुणाच्या तरी मदतीने तुला हे दुष्टचक्र थांबवायलाच हवं. नाहीतर आमचे दादा म्हणायचे ना, तसं व्हायचं. अर्थ सापडेपर्यंत अनर्थ घडतच राहणार. मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय आणि हे की अशा केसेसमध्ये यू आर द बेस्ट. हो, बरोबर आहे. पण मी काय जादूगर नाही. कायद्यातूनही पळवाट काढता येऊ शकते, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. पण काहीतरी मार्ग असेल, काहीतरी ऑप्शन असेल आपल्याकडे. ऑप्शन होतं, पण त्या ऍक्सिडेंट नंतर तिथून पळून गेल्या, ज्याच्या सीसीटीव्ही फुटेज पण आहे. त्यात मेडिकल रिपोर्टनुसार रक्तस्त्राव खूप झाल्यामुळे अनुराधा गेली. जर तिला इमिजिएटली मेडिकल हेल्प मिळाली असती तर ती वाचली असती, पण ती तिला मिळाली नाही. द विक्टम इज डेड. सो त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणारच.
प्रियंका, आता तुलाच काहीतरी करायला हवं. निरंजनच्या आईसाठी, सिद्धार्थसाठी आणि तुझ्यासाठी. एकटीने किंवा कुणाच्या तरी मदतीने. तुला हे दुष्टचक्र थांबवायलाच हवं. नाहीतर आमचे दादा म्हणायचे ना, तसं व्हायचं. अर्थ सापडेपर्यंत अनर्थ घडतच राहणार. मला मला कोणाची तरी मदत घ्यायलाच हवी. घ्यायलाच हवी. प्रियंका, 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 कुठे गेली बाई पोरगी ही? प्रियंका, आई, 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 आई,